भोंदूबाबा अशोक खरातचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांबरोबरचे एक फोटो आता समोर येत आहेत। त्यावरून खरातची पोहोच किती आणि कुणापर्यंत होती, खरात राजकारणात किती खोलवर रुजला होता हे स्पष्ट होत आहे। मात्र खरातवरून खासदार संजय राऊतांनी सरकारला चांगलेच घेरलंय। राऊतांनी सरकारवर कसा हल्ला चढवलाय पाहूया। अशोक खरातला अमित शहांपर्यंत कोण घेऊन गेलं? अशोक खरात सारखा भोंदूबाबा मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला? अशोक खरात चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत कसा पोहोचला? अशोक खरात मंत्रालयापर्यंत कसा पोहोचत होता? केसरकर, तटकरे, चाकणकर, एकनाथ शिंदे, विखे पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्तीच खासदार संजय राऊत यांनी केली आहे। भोंदूबाबा आणि महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातवरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। त्या भोंदूबाबापेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी हेच मोठे गुन्हेगार आहेत अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केलाय। खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या 40 आमदार, खासदार आणि मंत्र्यांची यादी सरकारनं तातडीनं जाहीर करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। भोंदूबाबापेक्षा भोंदूबाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक महत्त्वाचे असतात, अधिक गुन्हेगार असतात। लक्षात घ्या, भोंदूबाबा तर आहेच, पण त्या भोंदूबाबाच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहेत, विधी करणारे जे आहेत, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला पाहिजे। आपल्या विरुद्ध पुरावे आहेत। आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे। अनेक मंत्र्यांना, आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात। एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत। मी तुम्हाला आत्ता सांगतो, सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे। तुम्ही इतर गुन्ह्यामध्ये सहआरोपींची नावं देता ना, पोलीस देतात ना। इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता। राऊत एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर गुन्ह्यात सहआरोपींची नावं देतात, चौकशीला बोलवतात। मग इथे शिंदे, केसरकर, चाकणकर, विखे पाटील यांना बोलावलं का, असा आक्रमक सवाल राऊत यांनी केला। इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवलं चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला। विचारा तर खरंच, मी तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत। पोलिसांना जर काही प्रश्न विचारण्यात अडचण असेल तर मी त्यांना प्रश्नावली निर्माण करून देतो। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पेनड्राईव्ह बाहेर आला तर सरकार अडचणीत येईल असा खळबळजनक दावा केलाय। मी कालही बोलत होतो, आजही बोलत होतो की त्या पेनड्राईव्हमधील सर्वच उघड केलं तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि महाराष्ट्र सरकारच अडचणीत येईल असे महाभाग या खरातच्या काळ्या कृत्यामध्ये सहभागी आहेत। आणि ते उघड झालं तर मात्र मोठा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की भूचाल होईल असं माझं मत आहे। दरम्यान संजय राऊत यांच्याकडून आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप केसरकर यांनी काल केला होता। तर फोटो आला म्हणून आक्षेप चुकीचा, सगळ्या गोष्टींना सामोरं जायला आम्ही तयार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। त्याच्यामध्ये विशेषतः संजय राऊत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हा कट यशस्वी होऊ शकला नाही आणि या रागापोटी ते वेगवेगळी विधानं माझ्याबद्दल करत आहेत। एकनाथ शिंदेचं साहेबांचं नाव घेऊन तुम्ही त्यांना बदनाम करायचा प्रयत्न कराल तर त्या आम्ही सगळ्या गोष्टीला समोर जायला तयार आहोत। कुणाबरोबर फोटो आला म्हणून त्यांच्याबद्दलचा काहीतरी आक्षेप घेणं हे मुळात चुकीचं आहे। अशोक खरातचे अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ हे चांगलेच व्हायरल होत आहेत। खरातचा मंत्रालयातला वावर आणि नेत्यांचा खरातच्या दरबारातला राबता यावरून राजकारणात खरात किती खोलवर पोहोचला होता हे स्पष्टच दिसतंय। मात्र राजकारण अशा भोंदूंच्या सहाय्याने चालणार असेल
आणि नेते मंडळी खरात सारख्यांच्या सल्ल्यानं पुढे जात असतील तर महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल देवच जाणे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.